नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात राजेंद्र भोसले यांच्या वणवा ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 15वा. कैलासनी एक लोखंडी पेटी विकत आणली. एक कुलूप विकत घेतलं. 2-3 ड्रेस, अंडरवेअर, बनियन, टॉवेल, विजार हे सगळे कपडे भरले. दात घासण्यासाठी विकोची डबी, तेलाची बाटली, कंगवा, आरसा हेही सामान बॅगेत टाकलं. इतर सर्व आवश्यक असणाऱ्या वस्तू बॅगेत भरून टाकल्या. शैक्षणिक कागदपत्र सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन फाईल खरेदी केली. ती फाईल पेटीच्या तळाशी ठेवली. ठरल्या दिवशी तो तालुक्याच्या ठिकाणी जायला निघाला. मुलगा पहिल्यांदा घर सोडून जाताना मुक्ताला रडू आलं. कैलास म्हणाला, आई आता रडू ना गं, मी शिकायला चाललोय ना गं. वैर बाळा, पण आईचं काळीज मानायला तयार होत नाही. लहानपणापासून तुला अंगा खांद्यावर खेळवलेलं सगळं आठवायला लागलंय बघ. कैलासनं आईचे डोळे पुसले, तिच्या पायावर मस्तक ठेवलं. खूप मोठा हो बाळा, माझा आशीर्वाद आहे तुला. मुक्तानं आशीर्वादही दिले. उर्मिला आणि मंजाही या प्रसंगी रडायला लागल्या. त्यांच्याकडे जाऊन कैलास म्हणाला, बहिणी न रडू नका, समजा ठीक होईन. अभ्यासात नीट लक्ष द्या, आईची काळजी घ्या. लय सोचलंय आईने आपल्यासाठी. तिला तिच्या घरच्या कामात मदत करत जावा, हे दिवस जातील. असं म्हणून जड पावलानं पेटी घेऊन कैलास घराबाहेर पडला. अरे थांब, असं म्हणून मुक्तानी त्याला थांबवलं. आतली अर्धी भाकरी आणली, त्याच्यावरून ओवाळून टाकली. कैलासही सावध होऊन या भावनात्मक प्रसंगातनं सावरला आणि म्हणाला, आई चल तुम्ही, उमा म्हणजे चल तो नीट राहा, काय मदत लागली तर सांगा. तिघींनीही त्याला बाहेर येऊन जड अंतःकरणानं निरोप दिला. मुक्ताच्या डोळ्यात अश्रू चमकले, पण दोघींच्या लक्षात येऊ नये म्हणून तिने पटकन पदरानं पुसून टाकले. हॉस्टेलच्या नवीन जीवनात कैलास दाखल झाला. जिथे सर्व व्यवहार होता, देवाणघेवाण होती. हळूहळू तो त्या वातावरणात रमायला लागला. अधूनमधून तो गावाकडे येऊन आईची चौकशी करत होता. उर्मिला आणि मंजाच्या शिक्षणाचं कमी जास्त पाहत होता. कैलास हॉस्टेलचं जीवन पहिल्यांदा अनुभवत होता. निरनिराळ्या ग्रामीण भागातली मुलं हॉस्टेलमध्ये दाखल झाली होती. काही आर्ट्सला, काही कॉमर्सला, काही सायन्सला होती, काही ITIला होती, तर काही जण इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला होते. काहींनी खानावळी लावल्या होत्या, तर काहींचे डबे गावाकडनं येत होते. विविध जाती धर्माची मुलं एकत्रितपणे शिकत होती. कैलासही हळूहळू त्यांच्यामध्ये रमला. आपल्या हुशारीचा गर्व आणि आपल्यातला वेगळेपणा त्यांनी कधी कोणापुढे दाखवला नाही. सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या प्रमाणे तो मुलांमध्ये राहायला लागला आणि त्याचमुळे तो सगळ्यांना हवासा वाटत असे. नियमित कॉलेजला जाणे, स्टँडवर जाऊन डबा आणणे, डबा आल्यानंतर जेवण करणे, थोडीशी विश्रांती घेऊन अभ्यासाला लागणे, असा दिनक्रम चालू झाला. तो रूममध्ये एकटा असल्यामुळे त्याला पार्टनर नव्हता. पण एकटं राहणं कैलासच्या स्वभावात बसत नव्हतं. तो संध्याकाळच्या वेळी आपल्या मित्रांच्या खोलीवर एखादी चक्कर टाकायचा, त्यांच्याशी गप्पा मारायचा. अभ्यासाबाबतही त्यांच्या चर्चा व्हायची. गरीब, श्रीमंत, विविध जातींच्या, प्रवृत्तींच्या मुलात कैलास मिळून मिसळून राहत होता. आपल्या नम्र सालस स्वभावाने त्यांनी सगळ्यांना जिंकलं. त्याच्या अंगी परोपकारी वृत्तीसुद्धा होती. कुणाच्याही मदतीला कैलास धावून जायचा. बघता बघता 2 वर्ष गेली. कैलासनं 12वीची परीक्षा दिली. निकाल लागे तोपर्यंत त्यांनी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स लावला. आठवड्यातनं एखादा दिवस तो गावाकडे यायचा. 12वीचा निकालही जाहीर झाला. खेडेगावी चमकणारा हिरा शहरात सुद्धा झाकून राहिला नाही. शहरात सुद्धा तो चमकला. 12वीच्या बोर्डात तो 8वा आला. सर्व वर्तमानपत्र आणि TV चॅनलवर त्याचे पुन्हा फोटो, मुलाखती झळकायला लागल्या. 10वीच्या धर्तीवर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला. कॉलेज, संस्था यांच्यामार्फत त्याचं कौतुक व्हायला लागलं. त्याच्या कॉलेजच्या संस्था चालकांचा, हॉस्टेलच्या व्यवस्थापकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 10वीच्या धर्तीवर कैलासबरोबर मुक्ताचंही कौतुक व्हायला लागलं. तिला आनंदाश्रू आवरेनासे झाले. इकडे उर्मिला आता 17 वर्षांची झाली होती. ती 10वीत कैलासप्रमाणे उज्ज्वल यश नाही मिळवू शकली, पण तिला 52% मार्क पडले होते आणि तेवढे मार्कसुद्धा ग्रामीण भागात कौतुकाला पात्र होते, कारण ग्रामीण भागात मुलींना इतकं शिकवतही नसत.
पहिलीत प्रवेश घेतलेल्या 10 विद्यार्थिनींपैकी एखादी विद्यार्थिनी 10वीपर्यंत जात असे. दोन्ही मुली रूपानं आईसारख्या असल्यामुळे उर्मिलाला लग्नासाठी एखादं स्थळ यायचं, पण कैलासनं उर्मिलालाही शिकवून तिच्या पायावर उभं करण्याचा चंग बांधला होता. पण इकडे BA BCom शिकून काही उपयोग होणार नव्हता, कारण नोकरीचा टप्पा लांब होता. ग्रॅज्युएशनसाठी 5 वर्ष घालवणं शक्य नव्हतं. एकतर शिक्षण शिकण्याची ऐपत नव्हती आणि उर्मिला कैलास इतकी हुशारही नव्हती. तिने एखादा ITI किंवा शिवण कोर्स करावा असं कैलासनं ठरवलं. परीक्षेच्या निकालानंतर तो हॉस्टेल सोडून गावाकडे आला. पुढच्या शिक्षणासाठी तो गावाकडूनच प्रयत्न करत होता. गावातल्या गावकऱ्यांचा त्याच्याशी बोलण्यात वागण्यात फरक पडला होता. प्रत्येकजण त्याच्याशी आब राखून मान देऊन बोलत होते. गावात चावडीवर 1-2 पेपर येत असत. कैलासला तिथे जाऊन पेपर वाचायची सवय होती. एकदा त्याच्या वाचण्यात नर्सिंग कोर्सची जाहिरात आली. त्याला वाटलं नर्सिंगला उर्मिलासाठी प्रयत्न तरी करून बघावा. 1.5 वर्षांचा शासकीय मिडवायफरी कोर्स होता. तो कोर्स पूर्ण केल्यानंतर तिला शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करण्याची संधी मिळणार होती. प्रयत्न करायला काय हरकत आहे, असा विचार करून कैलास शासकीय रुग्णालयात गेला आणि उर्मिलासाठी एक अर्ज आणला. सुट्टी असल्यामुळे त्याला या गोष्टींसाठी वेळ मुबलक होता. संपूर्ण माहिती भरून दिली, सोबत आवश्यक त्या सत्यप्रती जोडल्या. काही दिवसात उर्मिलाला मुलाखतीसाठी हजर राहण्यासंबंधी पत्र गावाकडे आलं. सर्व मूळ प्रती सोबत घेऊन शासकीय रुग्णालयात हजर राहण्याच्या त्यात सूचना दिल्या होत्या. मुक्ता आणि कैलास उर्मिलाबरोबर गेले. मुलाखतीच्या वेळी काय काय प्रश्न विचारले जातात, काय काय उत्तरं द्यायची याची कल्पना कैलासनं उर्मिलाला दिली. शासकीय रुग्णालयाच्या आत जाताच कैलासनं रुग्णालयात मुलाखतीचा भाग चौकशी करून शोधून काढला. डीन आणि सिव्हिल सर्जन मुलाखत घेणार होते. याशिवाय विविध तज्ज्ञ डॉक्टरही हजर असणार होते. मुलाखतीला बोलवलेल्या अनेक मुली आणि त्यांचे पालक विविध गावांवरनं आलेले होते. एक जाडजूड नर्स बाहेर आली आणि म्हणाली, चला कोण कोण आलाय मिडवायफरीच्या मुलाखतीला. त्यांनी कागदपत्र दाखवायची. कागदपत्रांची पाहणी झाल्यावर मुलाखतीला बोलवलं जाईल. या टेबलवर येऊन प्रत्येकीनं आपली मूळ कागदपत्र दाखवावीत. शेजारी एक टेबल ठेवलं होतं. कागदपत्र बघण्यासाठी 2 नर्सेस बसल्या होत्या. कागदपत्र दाखवण्यासाठी एक रांग तयार करण्यात आली. कैलासनं सहज इकडे तिकडे चौकशी केली. जागा होत्या 16. मुलाखती कॉल सोडले होते 64 आणि मुलाखतीला मुली आल्या होत्या 42. त्यामागे अनेक कारणं असतील. काहींना कॉल मिळाले नसतील, काहींना कागदपत्र जमवणं शक्य झालं नसेल, तर काहींनी या कोर्सला यायचा निर्णय बदलला असेल. उर्मिलाच्या दृष्टीने हे बरं होतं, कारण तिच्या प्रतिस्पर्धी आपोआप कमी झाल्या होत्या. उर्मिलाचा अर्ज कैलासनं अत्यंत काळजीपूर्वक चौकशी करून भरल्यानं एकही आक्षेप लागला नाही. सर्व कागदपत्र व्यवस्थित जोडली होती. उर्मिला सहज मुलाखतीसाठी पात्र ठरली. 42 पैकी कागदपत्रांच्या छाननीत 12 अर्ज बाद झाले. राहिले 30 अर्ज. जागा 16, अर्ज 30. त्यामुळे उर्मिलाच्या आणखीन प्रतिस्पर्धी कमी झाल्या. विविध जाती जमातींचं आरक्षण, माजी सैनिक, अपंग, धरणग्रस्त या आरक्षणाच्या 5 जागा गेल्या, तरी उर्मिलाला खुल्या प्रवर्गातल्या 9 जागा होत्या. पात्र 30 विद्यार्थिनीत उर्मिला पहिल्या 5 जणीत जाऊन बसली. बाकी मुली एकापेक्षा जास्त प्रयत्नात पास झाल्या होत्या. त्यामुळे उर्मिला पहिल्याच फेरीत सरस ठरली होती. डीनच्या कक्षात डीन, वैद्यकीय अधिकारी आणि आणखीन 2 उच्चपदस्थ डॉक्टर अशा 4 व्यक्ती इंटरव्ह्यू घेत होत्या. उर्मिला परमेश्वराचा धावा करत आत गेली. आतमध्ये डीन आणि सिव्हिल सर्जन मध्यभागी बसले होते, तर बाजूला आणखीन 4-5 तज्ज्ञ डॉक्टर बसले होते. आत गेल्या गेल्या ते वातावरण बघून तिच्या अंगाला थरथरी सुटली. मान्यवरांनी बघितलं आणि तिला धीर देत डीन म्हणाल्या, अगं घाबरतीयस काय अशी? ये बरं आत. यावर एक डॉक्टर म्हणाली, खेड्यातली दिसती, ये बाळ ये, असं घाबरू नकोस, आम्ही सुद्धा माणसंच आहोत. अगं आत्ताच असं तर नंतर काम कसं करणार तू? असं म्हणताच उर्मिला पुढे गेली. डीननं समोरच्या खुर्चीवर बसायची सूचना केली. उर्मिला अंग चोरून खुर्चीत बसली. एका डॉक्टरनं प्रतिक्रिया दिली,
खेड्यातल्या मुली सुरुवातीला घाबरत असतात, पण नंतर मात्र त्या आपल्याला घाबरवतात. सर्वजण माफक हसले. दुसरे एक डॉक्टर म्हणाले, काही म्हणा डॉक्टर, शहरातल्या सिस्टरपेक्षा खेड्यातल्या सिस्टर काम चांगल्या करतात, मला अनुभव आहे. यावर डीन म्हणाल्या, असं म्हटलं तर शहरातल्या सिस्टरवर अन्याय होईल बरं का. शहरातल्याही काही सिस्टर्स चांगलं काम करतात ना. यावर तिसरे डॉक्टर म्हणाले, नाही तसं नाही, सिस्टर खेड्यातली असो किंवा शहरातली, काम तिच्या मूळ स्वभावावर अवलंबून असतं. गरिबीतून आलेली, कामाची जाण असलेली सिस्टर मन लावून काम करते, कारण तिला परिस्थितीची जाण असते. कोणतीही होतकरूनर चांगलं आणि जबाबदारीनं काम करते, मग ती खेड्यातली असो नाहीतर शहरातली. मुख्य डॉक्टरांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. डीननं उर्मिलाच्या मुलाखतीला सुरुवात केली. काय ग, नाव काय तुझं? उर्मिलानं स्पष्ट आवाजात आपलं पूर्ण नाव सांगितलं. गुड. कुठलं गाव? आम्ही काटेवाडीची. काटेवाडी म्हणजे तो बोर्डात आलेला मुलगा कैलास राहतो ते गाव? उर्मिलाचा चेहरा उजळला आणि ती म्हणाली, वय की कैलास दादा माझा भाव आहे. सख्खा भाऊ? वय सख्खा भाऊ आहे माझा. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा, इतरांनी इतके दबाव आणले आपल्यावर, पण कैलासनं कसलाही दबाव आणला नाही. मग ते उर्मिलाकडे वळाले आणि म्हणाले, काय ग कैलास आत्ता कुठे आहे? आलाय की त्यो बाहेर आहे. बाहेर आहे? मग त्याला आत बोलव. उर्मिला त्याला बोलवण्यासाठी उठायला लागली. तिला आडवत डीन म्हणाल्या, अगं तू बस, मी बोलवणं पाठवते त्याला. असं म्हणून त्यांनी दारात उभ्या असलेल्या शिपायाला सांगितलं, अरे संभा, बाहेर कैलास नावाचा मुलगा आहे का बघ, त्याला आत बोलव. असं म्हणून मग त्यांनी उर्मिलाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. बाळ, वडील काय करतात? नाही, वडील नाहीत, वारलेत. ओ आय सी. मग आई काय करते? माझी आई मोलमजुरी करते. शेती वगैरे किती आहे? नाही, काय नाही. मग आई काम कुठे करते? ती रोजानं दुसऱ्याच्या शेतात जाते. यावर सिव्हिल सर्जन म्हणाले, बघा आताच आपला विषय झाला. गरिबीत दिवस काढलेली सिस्टर चांगलं मन लावून काम करते, त्यात ही बसते. यावर सर्वत्र शांतता पसरली. एका डॉक्टरने विचारलं, 10वीला मार्क किती आहेत? मला 52%. ओ गुड, सेकंड क्लास आहे. पुन्हा दुसऱ्या डॉक्टरांनी विचारलं, उर्मिला तू हा कोर्स का निवडलास? या प्रश्नाचं उत्तर कैलासनं उर्मिलाला सांगितलं होतं. ते उत्तर तिने तोंडपाठ करून ठेवलं होतं. उर्मिला म्हणाली, नर्सची नोकरी अशी आहे ना, का ज्यातनं नोकरी बी होती आणि रुग्णांची सेवा करण्याची संधी पण मिळती. आओ, इट्स व्हेरी नाईस. सिव्हिल सर्जन तिच्या या उत्तरानं प्रभावित झाले. तेवढ्यात कैलास दारात आला आणि मे आय कम इन सर असं विचारायला लागला. अरे तू कैलास ना? हो, मीच कैलास. ये आत ये. कैलास आत आला, एका बाजूला उभा राहिला. अरे कैलास बस ना, उभा का? उर्मिला शेजारी एक खुर्ची होती, तिथे कैलास बसला. तुझं नाव आम्ही पेपरमध्ये वाचलं. 12वीला तू मेरिट लिस्टला आलायस, अभिनंदन. थँक्यू सर. आता पुढे काय करायचा विचार आहे? मी मेडिकलला यावं म्हणतोय सर. अरे वा, स्वागत आहे तुझं आमच्या क्षेत्रात. तुझ्यासारख्या स्कॉलर माणसानं या क्षेत्रात येणं ही काळाची गरज आहे. चांगली गोष्ट आहे. तू भावी डॉक्टर, तुझी बहीण भावी सिस्टर. पण अजून सिलेक्शन नाही ना झालं सर, लगेच भावी सिस्टर नका म्हणू. अहो, मी सिलेक्शन झालं कुठे म्हणतोय. इंटरव्ह्यूला आलेली प्रत्येक मुलगी भावी सिस्टर असते. ठीक आहे उर्मिला, तू जा आता. दोघांनीही नमस्ते म्हणून हात जोडले. दोघं आनंदाने बाहेर आले. जणू इंटरव्ह्यू यशस्वी झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. संध्याकाळपर्यंत सगळ्या मुलाखती संपल्या. मुलाखतीनंतर 1 तासात यादी लागणार अशी माहिती कैलासला मिळाली. मुक्ता आणि उर्मिला यांना घेऊन आवारातल्या कॅन्टीनमध्ये जाऊन त्यांनी नाश्ता आणि चहापान केलं. तासाभरानं नोटीस बोर्डवर यादी लावण्यात आली. उर्मिलाचा नंबर पहिला होता. मुक्ताच्या जीवनातलं हे दुसरं यश. उर्मिलाला 8 दिवसांच्या आत प्रशिक्षणाला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. निवड झालेल्या मुलींना पुन्हा डीननं बोलवून घेतलं. नर्सिंगमधले काही नियम त्यांनी समजावून सांगितले. नर्सिंगला बरोबर येताना काय काय वस्तू आणायच्या याची यादी त्यांना देण्यात आली. मुक्ता आणि कैलासला खूप आनंद झाला होता. उर्मिलाही आता नर्सिंग कोर्सला लागली होती, त्यामुळे दोघेही आनंदानं गावाकडे परतले. सगळी तयारी करून उर्मिलाच्या वस्तू त्यांनी जमवल्या.
तिच्यासाठी प्लॅस्टिकची बादली, नर्सिंगचे कपडे, पांढरे बूट, दैनंदिन वापराच्या वस्तू विकत घेऊन टाकल्या. कैलासनं काटकसर करून काही पैसे साठवले होते. मुक्ताकडेही थोडे पैसे साठले होते. दोघांनी मिळून ती रक्कम उभी केली. उर्मिलाला नर्सिंग कोर्सला घातल्याची बातमी गावभर पसरली. पाटील आणि सरपंचांनी कैलास आणि उर्मिलाला शाबासकी दिली, पण इतर बायका मात्र काही बाई आपापसात उर्मिलाविषयी कुचकं बोलायला लागल्या. नदीवर धुताना विषय निघाला. त्या मुक्ताला लागले येड, इतकी चांगली देखणी पोरगी नर्स म्हणून नोकरीला लावती वय ना ग बाय, नर्स बाया कुठं चांगली असतात वय, कसली बी रक्ताची कामं करावी लागतात त्यांना. अगं वय की कसली बी पेशंट येते त्यांचं सगळं करायला लागते. अगं ते जाऊ दे, कोणच्या बी पाळ्यात कामं करावी लागतात, पुरुष माणसात राहावं लागते. आणि ह्या नर्स बाया असतात ना, वागणुकीला काही चांगल्या नसतात. अगं तिचं पोरगं शान आहे, ते कायल्या ग, ते कायल्या करतंय सगळं. अगं पर लेकाचं काय ऐकायचं का नाही ऐकायचं हे मुक्तीनं ठरवलं पाहिजे ना. हां, ते नेमतं पोरगं जसं सांगेल तसं नाचायला लागली मुक्ता. काटेवाडीत खेड्यातली मुलगी नोकरी करणार ही कल्पना नवीन होती. ही गावात चाललेली चर्चा मुक्ताच्या कानावर आली. तिने ती कैलासच्या कानावर घातली. अरे कैलासा, बाया आपल्या उर्मिलाला असं नसं म्हणतात रे, पोरीला नर्सची नोकरी लावणे चांगलं नसतंय म्हणतात. तिच्याबद्दल काय बाय बोलतात, कानाला ऐकू ना वाटत झालंय. ते बघाय, आज जरी ही लोक नावं ठेवत असली ना, तरी उद्या त्यांना उर्मिलाच्या नोकरीचं महत्त्व कळलं. तू गावातल्या बायकांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ. कामावर आपलं चारित्र्य कसं ठेवावं हे ज्याच्या त्याच्या संस्काराचा भाग आहे. बरं ते जाऊ दे, मरू दे, उद्या तिला पाठवून देऊ आपण. दुसऱ्याच दिवशी मुक्तानं उर्मिलाला नर्सिंग कोर्ससाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वाटेला लावलं. इकडे कैलासला मेडिकलला प्रवेश मिळाला. वैद्यकीय महाविद्यालयात तो डॉक्टरकीचं शिक्षण घ्यायला लागला. साधारणतः 1.5 वर्षांनंतर उर्मिलाचा नर्सिंगचा कोर्स संपला. कोर्स संपल्यावर महिन्याच्या आत तिला नोकरीचा कॉल आला आणि ती नर्स या पदावर रुजू झाली. सरकारी नोकरी असल्यामुळे पगार चांगला होता. तिचा पैसा घरी यायला लागला. तो कैलासच्या शिक्षणाला हातभार ठरायला लागला. तोपर्यंत मंजू 10वी पास झाली. तिलाही चांगले मार्क मिळाले. फर्स्ट क्लासमध्ये पास झाल्यानं कैलासनं तिला DEDला घातलं. DED हा 2 वर्षांचा कोर्स तिने पूर्णही केला. काही दिवसात कैलास MBBSची परीक्षा पहिल्या क्रमांकानं पास झाला. MBBS सुवर्ण पदकासह उत्तीर्ण झाल्यामुळे त्याला MDसाठी स्कॉलरशिप मिळाली. खास जागेत शिकण्याची ऑफर त्याला आली. अर्थात त्याही संधीचं त्यांनी सोनं केलं. MD झाल्यानंतर त्यांनी नोकरी पत्करण्याचं ठरवलं, कारण एखादं हॉस्पिटल टाकायचं म्हटलं तर भरपूर भांडवल असणं आवश्यक होतं. त्याला जिल्हा परिषदेचा कॉल आला. प्राथमिक आरोग्य केंद्रात तो डॉक्टर म्हणून हजर झाला. त्याच्या परिस्थितीच्या मानानं हेही थोडकं नव्हतं. दरम्यान मंजूनं DEDचा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला. तिलाही जिल्हा परिषदेकडे शिक्षिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे कैलास डॉक्टर, उर्मिला नर्स तर मंजू शिक्षिका म्हणून नोकरीला लागली. तिन्ही बाजूंनी पैशांचा ओघ चालू झाला. कैलासला त्याच्या सेवास्थळी सरकारी क्वार्टर मिळाली. तो गाव सोडून आईला आपल्या सेवास्थळी नेऊ इच्छित होता. असंच एकदा गावाकडे आल्यावर त्याने आईकडे विषय काढला. आई, एक विचारू का? विचार की रे कैलास. आई, आता आपण हे गाव सोडून देऊ. एक तर गावाकडे आपलं काही नाही, जमीन नाही, घर नाही, आपण राहतो ते सुद्धा आश्रितासारखं. कैलासचं हे विचारणं ऐकून मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, अरे कैलास, गावात आपलं काय नाही, कसं आहे? ही सोन्यासारखी माणसं आपली नाहीत होय? त्यांनी तर आपल्याला इतकं वर नेलं आहे. नाही तर तुझा बाग गेल्यावर काय होतं रे आपल्याकडं? आणि आश्रितासारखं का मानतो? याच माणसाने आपल्याला तारलं आहे. आता हेच आपले मायबाप. अगं आई, मला तसं नव्हतं म्हणायचं. माझीही आता जेवणाची आपदा चालली आहे. म्हटलं बघावं तुला विचारून. जेवणाची आपदा काय, तुझं लगीन झालं की होईन की ठीक. अरे असं आपलं काम झाल्यावर गाव सोडणं मला बरं नाही वाटत कैलासा. शिवाय तुझी सरकारी क्वार्टर आहे की. ठीक आहे, पण कधी ना कधी आपल्याला गाव सोडावं लागेल. नाही, गाव नंतर सोडू, पण माझा पाय या गावातनं निघत नाही रे. ही सोन्यासारखी येळ काळाला धावून येणारी माणसं नसत्यात रे शेरगावात. शेरगावात कसं जो तो आपल्या कामामागं धावतोय, कोण कोणाशी बोलत नाही, चालत नाही. मग माझ्यासारखीला कोचंबल्यासारखं होतं रे तिथं. हां, पण तुला एवढं सांगते कैलासा का तुझं लगीन झाल्यावर मी येईन.
ठीक आहे, तूर्त नको, पण या गोष्टीवर आपण नंतर निश्चितपणे विचार करू आई. कैलासा, आता तुझं शिक्षण झालं, नोकरी लागली, आता लग्नाचं बघ की बाबा. आई, मी सांगितलं ना, उर्मिलाचं आणि मंजूचं लग्न झाल्याखेरीज मी लग्न करणार नाही. मी जर त्यांच्या आधी लग्न केलं तर मी स्वार्थी ठरेन. मी लग्न केलं आणि माझ्या कुटुंबात मी रमलो तर त्या दोघींकडे कोण बघणार? मुक्ता कैलासला लग्नासाठी नेहमी लकडा लावत होती, पण तो लग्नाला तयार होत नव्हता. कारण स्वतःचं लग्न झालं तर बहिणींच्या लग्नाकडे दुर्लक्ष होईल अशी त्याला भीती वाटत होती. पण उर्मिला आणि मंजू या नोकरीला असल्यामुळे त्यांचे विवाह पटकन जमले. नुकतीच नोकरी लागलेली मुलं नोकरीच्या मुली शोधत होती. ती फक्त मुलीच्या नोकरीला प्राधान्य देत होती. त्यांची वैयक्तिक परिस्थिती, हुंडा, मानपान या गोष्टींकडे ती मुलं दुर्लक्ष करत होती. कैलासने आपलं लग्न एका डॉक्टर मुलीशी निश्चित केलं आणि तिघांचेही विवाह एकाच मंडपात पार पडले. गावात अशा प्रकारचं मोठं लग्न पहिल्यांदा होत होतं. तिन्हीकडचे वराडी जमल्यामुळे गावाला जत्रेचं स्वरूप आलं होतं. उर्मिला आणि मंजू आपापल्या घरी सुखानं नांदायला लागल्या. कैलासच्या पत्नीचं शहरात नामांकित हॉस्पिटल होतं. कैलासही नोकरी सोडून तिथे पूर्ण वेळ प्रॅक्टिस करायला लागला. चांगला नावलौकिक झाल्यामुळे दवाखान्यात गर्दी वाढली. पण अशा तऱ्हेनं तिन्ही पाखरं उडून गेल्यानंतर मुक्ता एकटी गावाकडे राहायला लागली. काही दिवसात कैलासने आपल्या बंगल्याचं बांधकाम काढलं. आलिशान बंगला बांधण्याचं निश्चित केलं आणि वेगानं ते काम पूर्णही झालं. वास्तुशांत झाली. वास्तुशांतीला अनेक नामवंत डॉक्टरांची हजेरी लागली. दोघी बहिणी, भाऊजी, गावाकडची मंडळी वास्तुशांतीला हजर होती. वास्तू शांत झाल्यावर मुक्ता गावाकडे परत आली. तिला गावाकडे राहणं आवडत होतं. तिचं मन गाव सोडायला तयार नव्हतं. गावात गुंतला होता तिचा जीव. कैलासनं कितीही आग्रह केला तरी त्याचं ती ऐकत नव्हती. पण इकडे कैलासला आई विना राहणं अवघड वाटायला लागलं. तो आपल्या पत्नीला शीलाला म्हणाला, शीला, मला आईला गावाकडे ठेवून इथे राहावं असं नाही वाटत ग. अरे, आपण त्यांना या म्हणतो, पण त्याच नको म्हणता, त्याला आपण काय करणार? शीला, मी आईला इथे आणलं तर घेशील ना ग तिची काळजी? अरे, हे काय विचारणं झालं का? मला आनंदच आहे. एका वयस्कर अनुभवी माणसाचा आधार मिळेल. आणि त्या परक्या आहेत का? तुमच्या आई त्या माझ्या आई, आपल्याशिवाय कोण आहे त्यांना? खूप कष्ट घेतलेत ग तिने माझ्यासाठी. तिला गावात सोडून आपण असं ऐशाआरामात राहणं. अरे कैलास, मी नको म्हटलंय का तुला? अरे, माझी आई लहानपणीच गेली आहे. आता माझीसुद्धा ती आईच आहे. उद्याच्या उद्या जाऊ आणि आईंना घेऊन येऊ. तुझी मातृभक्ती मला माहिती आहे. शीलाचं हे बोलणं ऐकून कैलासला अत्यंत आनंद झाला. पुढच्याच आठवड्यात कसल्याही परिस्थितीत आईला घेऊन यायचं असा निश्चय करून दोघेही 4 चाकी गाडीत आपल्या गावाकडे आले. मुक्ताना दोघांना कुठं ठेवू कुठे नको असं करून टाकलं. दुपारचं जेवण केल्यानंतर कैलासनं विषय काढला. आई, एक विचारू का? हा, विचार की. आता मी तुला आपल्या घरी घेऊन जाणार आहे. शीला आणि मी तसं ठरवून आलो आहे. हो आई, आता तुम्ही इथे राहायचं नाही, आमच्याबरोबर यायचं. नाही ग बाय, या गावानं माझं जन्माचं सोनं केलं आहे. इथली माणसं, इथली माती सोडून मी कशी येऊ तिकडं? हे बघा, मला हितच राहू द्या. आदनंमधनं येत जावा भेटायला, तेवढं जीवाला बरं वाटतंय. आई, माझं ऐक. हे बघ, गावानं आपलं चांगलं केलं हे खरं आहे, पण आपण गावाला विसरणार थोडेच आहोत. पण तू गावाकडे पत्र्याच्या खोलीत राहतेस आणि आम्ही ऐशाआराम करत शहरात राहणार. कसं वाटतं ग मला? अरे, तुला तुझ्या नशिबानं मिळालं, पण मला येडीला हेच बरं वाटतंय कैलासा. नाही हो आई, तुम्ही आलं पाहिजे. तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला? अगं सोनबाई, तुझं बरोबर आहे, पण आई, आता पण बिण काही म्हणू नका. आम्ही तुमचं काही ऐकणार नाही. तुम्हाला आमच्याबरोबर आलंच पाहिजे. हो आई, तुला आमच्याबरोबर आलंच पाहिजे, माझी शपथ आहे तुला. कैलासनं शपथ घातल्यावर मुक्ताला काय बोलावं ते सुचेना. थोडा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे पोरांनो, तुम्ही म्हणता इथं येते, पण तुमच्या संसारात जर माझा बोध झाला तर मला सांगा. काय आई परक्यासारखं बोलतीयस? अगं, तू आम्हाला तळ हातावरच्या फोडासारखं जपलंस, कष्ट केलेस, आणि तुझा बोजा कसा वाटेल ग आम्हाला? ठीक आहे वसंता, तू म्हणतो तर मी येते. इथं तरी कोण आहे माझं रक्ताचं? मोरल्या आठवड्यात येते. नाही, पुढच्या आठवड्यात नाही, आजच्या आज आमच्याबरोबर यायचं. तुला तिकडे नेण्यासाठी आम्ही आजचा दिवस निवडलाय. सगळी तयारी करून आलो आहे आम्ही. दोघांनीही गळ घातल्यामुळे मुक्ताला पेच पडला. ती म्हणाली, अरे, असं आगंतुक जाणं बरं नाही. गावातले बायका काय म्हणतील? तुम्ही 2-3 तास थांबा,
मी बायासनी भेटून येते. हो आई, या तुम्ही भेटून. हां आई, जा तू. त्या बायकांनाही बरं वाटेल. मुक्ता गावातल्या सगळ्या सख्यांना भेटून आली. मी सगळ्यासनी भेटले कैलासा, फक्त पाटील आणि सरपंच राहिल्यात. त्यासनी भेटल्या विना माझा पाय नाही निघायचा. आता दुपारच्या वक्ताला ते घरी नसत्यान, सांजच्या वेळेला सापडतील. आई, आणखीन एक दिवस माझा मुक्काम वाढवतो. आपण सकाळी जाऊ. पण सरपंचांना, पाटलांना मलासुद्धा भेटलं पाहिजे, कारण त्यांनी मला खरी मदत केली आहे. आपण तिघंही त्यांना भेटू. संध्याकाळच्या वेळी मुक्ता, कैलास, शीला तिघंही पाटलांकडे गेले. दारात गाडी थांबताच पाटील बाहेर आले. या 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 डॉक्टर साहेब, बरं यायला केलं गरीबाकडं. कैलासनं गाडीतनं उतरता उतरता पाटलांच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाला, बस का काका, असं बोलून गरिबाची चेष्टा करू नका. काका, गरीब आम्ही आहोत. आपल्या आशीर्वादानं तर मला डॉक्टर होता आलं. आपण वेळीच मदत केली नसती तर आम्ही कुठे असलो असतो याची कल्पना न केलेली बरी. शीलानंही पाटलांच्या पायाला स्पर्श केला. अरे उठ उठ सुनबाई, हे आमचा कैलास दिलाय बघ तुझ्या ताब्यात. लई चांगलं पोरग आहे, आमच्या गावाची शान आहे, त्याला चांगला सांभाळ. हो मामंजी, हे काय सांगणं झालं का? आणि त्यांना सांभाळणारी मी कोण, तेच मला सांभाळतात. पाटील हसत म्हणाले, पोरगी चांगली मिळाली बरं का बियाट्याला. त्यांनी कारभारणीला हाक मारली. अगं ऐकते का, बघ की कोण आलंय. आपली मुक्ता आली, सोनबाई आल्यात, आपलं कैलास म्हणजे डॉक्टर साहेब आल्यात. काका, डॉक्टर साहेब नका म्हणू. अरे मग काय म्हणायचं तुला, तू डॉक्टर आहेसच की. काका, डॉक्टर मी दवाखान्यात आहे, इथे मी तुमचा मुलगा आहे. बरं चला आज जाऊन बोलू. पाटलीणबाई बाहेर आल्या आणि म्हणाल्या, अगं बाई मुक्ताक्का, या की मुक्ताक्का. आणि कैलास, सोनबाई, तुम्ही का बाहेर थांबला, या की आत. पाटलीणबाईंनी ओसरीवर मोठं घोंगडं टाकलं, त्यावर सगळे बसले. अगं चहा कापीचं काय बघती का नाही? नाही नाही, आता चहा कापी काय नाही, आता जेवण करायचं, बसा पुरण घालते. नाही काकू नको, आम्हाला सरपंचांना सुद्धा भेटायचं आहे. आजचा एकच दिवस आहोत आम्ही इथे. फक्त चहा ठेवा, अर्धा अर्धा घेऊ. असं का? इतक्या दिवसातनं घरी यायचं आणि फक्त चहाचं फळकोट प्यायचं वे? अरे काय लिहा, हे पाटलाचं घर आहे, इथं आलेला माणूस जेवल्या बेकार जात नाही, आमच्या घरचा रिवाज आहे. काका, जेवायला अवश्य येईन आणि तेही कोंबडी खायला येईन, फक्त आज नको प्लीज. बरं आताही इंग्रजीत बोलतो म्हणून सोडतोय तुला, नाही तर कोंबडी काय बकरं बे कापलं असतं. अरे 2 डझन कोंबड्या, 1 डझन बकरी आहेत माझी. कधी येणार ते सांगत असेल तर सोडतो. काका, पुढच्या महिन्यात नक्की येतो. पाटलाकडून निघाल्यानंतर सगळेजण सरपंचाच्या दारात आले. पाटील, पाटलीण तिघांनाही मोटरपर्यंत सोडवायला आले. संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली होती. सरपंचाच्या दारात गाडी उभी करता सरपंचाची बायको बाहेर आली. तिला वाटलं तालुक्यातलं कोणी साहेबच आलेत. गाडीतून मुक्ता, शीला आणि कैलास उतरले. अगं बाया मुक्ता, तू आहे वय. दोघींनी एकमेकांना बघून आनंदानं मिठ्या मारल्या. वय मालकीनबाई, हे बघा की सोबत माझी सोनबाई आणि ह्यो कैलास. अगं आता मालकीनबाई नाही म्हणायचं, आणि बाहेर का उभ्या, आत या. अहो मालकीनबाईच आहे तुम्ही, तुम्ही तारलं म्हणून तर हे दिस बघायला मिळतात. सगळेजण आत गेले. सरपंचाचं घर थोडं पुढारलेलं होतं. नेहमी लोकांचा राबता असल्यानं त्यांच्या ओसरीत 10-12 खुर्च्या, टेबल, सोफा ठेवला होता. सर्वजण स्थानापन्न झाले. काका कुठे गेलेत? तालुक्यातली माणसं आल्यात, चावडीव गेल्यात. काही वेळात सरपंच आले. अरे वा वा वा, गाडी बघता मी ओळखलं बरं का, म्हणलं कैलास असणार. कशी आहे मुक्ताबाई? मी ठीक आहे मालक. आता मालक नाही म्हणायचं, आता तुम्ही मोठ्या डॉक्टरची आई आहे. डॉक्टरची आई आत्ता झाले, तुम्ही मदत केली म्हणून यो डॉक्टर झाला. अय, उपकार केलेले काढायचे नसत्यात, नाही तर सार्थक राहत नाही. आम्ही गाववाल्याचं कर्तव्य करून टाकलं आहे. आम्हाला चांगल्या कामाची संधी मिळाली असं आम्ही समजतोय मुक्ताबाई. आम्ही मदत केली म्हणून झालं असं नाही म्हणता येणार. तुमचा पोरगा हुशार होता. अरे काय साधी गोष्ट आहे काय बोर्डात चमकायचं म्हणजे? अहो तू हिरा होता, हिरा. हिऱ्याला पहिलं पाडलं म्हणजे लय मोठं काम केलं नाही आम्ही. या हिऱ्याच्या खऱ्या मालकीन तुम्ही आहे मुक्ताबाई. तुम्ही कष्ट झेलले म्हणून हे समज झालं आहे. सोनबाई, स्वयंपाकाचं बघ. अहो नाही काका, आम्ही आता पाटलांच्या घरी पोट भरून माडगं पिऊन आलो आहे. जिरला असेल माडगं, आता जेवायची वेळ झाली. जेवण केल्याशिवाय सोडणार नाही. शिरप्या, ताबडतोब खोराड्यातल्या 3-4 कोंबड्या घ्या, कापून टाक. आणि सोनबाई, तुम्ही भाकरी चपात्या टाका. तो परवा आणलेल्या बासमती तांदळाचा भात करा. हां. सरपंचाची बायको, सरपंच आणि हे तिघे गप्पात रंगले. तोवर आतनं मिठाच्या पाण्यात उकडलेल्या तुरीच्या शेंगा आल्या, त्या सगळ्यांनी खाल्ल्या. गप्पा मारण्यात वेळ कसा गेला तेच कळलं नाही.
कोंबडीचं जेवण तयार झालं होतं. सगळ्यांनी जेवण केलं. सरपंचांनी सगळ्यांना आहेर केला. सरपंच आणि त्यांच्या पत्नीचा पदस्पर्श करून कैलास गाडीत बसला. सगळ्यांनी आदबीनं त्यांना निरोप दिला. दुसऱ्याच दिवशी सकाळी मुक्ता निघाली. तिचा पाय आपल्या जुन्या घरातनं निघेना. मुक्ता जाणार असल्याची वार्ता गावात पसरली होती. अनेक बायका मुक्ताला निरोप देण्यासाठी आल्या. तिच्या घराचा परिसर बायकांनी, लहान मुलांनी फुलून गेला. मुक्ताचा ऊर दाटून येत होता. हळूहळू सगळ्यांना हात करत कैलासनं गाडी पुढे नेली. मागे वळून पाहता गावातल्या महिला डोळ्याला पदर लावून रडत होत्या, मुक्ताला हात करत होत्या. आईनं किती माणसं कमवली आहेत हे कैलासला पहिल्यांदा लक्षात आलं. शहरातल्या आपल्या बंगल्याजवळ कैलासनं गाडी थांबवली. पळत वॉचमन समोर आला. त्यांनी गाडीतलं सगळं सामान बाहेर काढलं. शीलानं गाडीचा पाठीमागचा दरवाजा उघडला आणि सासूबाईंच्या हाताला धरून तिने अलगद उतरवलं. आई सावकाश उतरा, हां, आलं आपलं घर. बाहेर स्वागतासाठी उर्मिला आणि मंजू होत्या. त्या आपल्या पतींसह तिथे हजर होत्या. आपल्या मुलींना आणि जावयांना आपल्या घरी बघून मुक्ताला आनंद झाला. अरे वसंत, मला नाही सांगितलं उर्मिला आणि मंजू बी आलत्या म्हणून. अगं आई, आम्हाला तुला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. हो आई, आम्ही सांगितलं असतं तर हा आनंद तुला झाला नसता. तुम्हाला आणण्याआधी आठवडाभर आम्ही सगळं नियोजन केलं आहे. त्यासाठी आम्ही 2 दिवस हॉस्पिटलला सुट्टीसुद्धा दिली होती. अवाढव्य बंगला आणि त्यात आपली माणसं बघून मुक्ताचं काळी सुपा एवढं झालं. आपल्या मुलाचं आधुनिक घर बघून तिला आनंद झाला. शीलानं एका हाताला आणि कैलासनं दुसऱ्या हाताला धरलं. मुक्ताला घरामध्ये नेलं. आईच्या स्वागतासाठी बंगल्यात जिकडे तिकडे फुलांच्या माळा लटकवण्यात आल्या होत्या. मुक्ता याआधी घरी आली होती, पण काही दिवसांसाठी. आता ती कायमची या घरात आली होती. इतर वेळी 2-4 दिवसांसाठी येण्यात आणि या येण्यात तिला फार मोठा फरक जाणवत होता. शीलानं आदबीनं मुक्ताला तिची खोली दाखवली. आधुनिक पद्धतीनं ती खोली सुशोभित केली होती. आत आधुनिक पद्धतीचं देवघर बांधलेलं होतं. आई, ही तुझी खोली. मुक्तानं ती खोली आपल्या किलकिल्या डोळ्यांनी बघितली आणि क्षणभर तिला गावाकडची पत्र्याची खोली तिच्या डोळ्यांसमोर चमकून गेली. तिने भिंतीवर बघितलं. एक चौकोनी पडदा लावण्यात आला होता. यो पडदा का लावला बाबा इथं? अगं आई, ते सुद्धा एक विशेष आहे. इकडे ये अशी बाजूला, तुला सगळे समजेल हळूहळू. असं म्हणून कैलासनं तिच्या हाताला धरून तिला बाजूला आणलं. पडद्याच्या खाली 2 दोऱ्या लोंबत होत्या. त्यातली एक गोंडा लावलेली दोरी कैलासनं आईच्या हातात दिली आणि म्हणाला, आई, ही दोरी ओढ. मुक्तानं दोरी ओढली तसा पडदा सरकला. पडद्याच्या पाठीमागे लोचनाचा आणि अण्णांचा फोटो होता. लोचना फोटोत नऊवारी साडीत हसत होती, तर अण्णांनी पिवळा धमक फेटा परिधान केला होता. कपाळावर बुक्का आणि अष्टगंध असल्यामुळे त्यांचा चेहरा रुबाबदार दिसत होता. आणि दोघांच्याही फोटोच्या खाली वसंताचा फोटो होता. डोक्यावर अणकुचीदार टोपी आणि हसरा चेहरा असलेल्या वसंताच्या फोटोला बघून मुक्ताच्या डोळ्यात पाणी चमकलं. शीलानं आतनं 3 मोठे गुलाबाचे हार आणले आणि मुक्ताला म्हणाली, हे हार घाला आई फोटोला तुमच्या हाताने. अगं बाया, माझ्या हातानं कशाला? हो आई, तुझ्याच हातनं घालायला पाहिजेत. असं म्हणून त्याने एक मोठा स्टूल ओढला. आईला त्यावर हाताला धरून सावकाश चढवलं. आपल्या सासू सासऱ्यांना, वसंताला मुक्तानं हार घातला. कैलासनं मुक्ताची राजमातेसारखी बडदास्त ठेवली. सुख सुख ते हेच का, असं तिला वाटायला लागलं. आपल्या झाल्या कष्टाचं सोनं झालेलं बघून ती मनोमन आनंदत होती. हा 8-10 खोल्यांचा ब्लॉक आपला आहे हे तिला आणखीनही खरं वाटत नव्हतं. सर्व घर आणि परिसर फिरून झाल्यावर सर्वांनी मिळून जेवणं केली. प्रत्येकजण तिला आग्रहानं नवनवीन पदार्थ घ्यायला भाग पाडत होतं. लेकाचं वैभव बघून मुक्ता भारावून गेली होती. तो दिवस सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत आनंददायी आणि कृतार्थतेचा ठरला. कर्तव्यपूर्तीचा आनंद मुक्ताला झाला होता. लेकानं दिलेल्या खोलीत पाठीमागचा जीवनपट आठवत मुक्ता झोपी गेली. दुसऱ्या दिवशी मुली आपापल्या घरी गेल्या. पहाटे लवकर उठणं, सडा रांगोळी करणं आणि देवपूजा करून चहा घेणं हा मुक्ताचा नित्यक्रम सुरू झाला. उर्मिला आणि मंजू 8-15 दिवसातनं वेळ काढून तिच्याकडे येत, माहेरपणाचं सुख अनुभवत, आईसाठी काही नवं जुनं करून आणत. मुक्ताही त्यांना स्वतःच्या हातानं स्वयंपाक करून जेवू घालत होती. गावाकडची नाळसुद्धा मुक्तानं तुटू दिली नाही. महिन्यातनं किमान एकदा तरी ती गावाकडे जायची. आपल्या सगळी सोयऱ्यांच्या भेटी घ्यायची, कोणाचं कमी जास्त बघायची, अडल्या नडल्यांना आर्थिक मदत करायची.
कारण गावाच्या मदतीने तिचं आयुष्य तरलेलं होतं. मुक्ता गावात गेली म्हणजे सगळ्या बायका आपली कामं सोडून तिला भेटायला येत होत्या, आपली सुखदुःख सांगत होत्या. जिल्ह्याच्या ठिकाणी काही काम असल्यास आवर्जून भेटायला सांगत होत्या. आपल्या घरी त्या आल्यानंतर त्यांना आदबीनं जेवण खाण, चहा नाश्ता देऊन मुक्ता वाटेला लावायची. माणसं जोडल्यामुळे तिला आयुष्यात एकाकीपणा जाणवत नव्हता. दररोज गावाकडची किमान 1-2 माणसं तरी यायची. त्यांच्याशी बोलण्यात, त्यांचा पाहुणचार करण्यात, गावाकडच्या गप्पा मारण्यात तिचा वेळ कसा जाई हे मुक्ताला लक्षातही येत नसे. शीलानंही आलेल्या पाहुण्यांचा कधी कंटाळा केला नाही. त्यामुळे एकदा येऊन गेलेल्या पाहुण्याला परत तिथे जायची इच्छा व्हायची, इतकं अगत्य शीलानंही जपलं होतं. डॉक्टर कैलास आणि शीलाचा दवाखाना इतका चालत होता की कधीकधी जेवणासाठी वेळ काढणं मुश्किल होऊन जायचं. पैशाचा ओघ चालून येत होता. आईच्या या पायगुणामुळे कैलासनं हॉस्पिटलचं नाव मुक्ताई असंच ठेवलं. पैसा मुबलक येत असला तरी त्या पैशाचा गर्व कधी कैलासनं शीलानं केला नाही. असे वैभवाचे दिवस येतील असं मुक्ताला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आपलं लहानपणचं शेरडं राखणं, तिथं वसंताची गाठ पडणं, त्याच्याशी लग्न जमणं, वसंतामार्फत शेतीची आणि घराची भरभराट होणं, वसंताला व्यसन लागणं, त्यामुळे घराला ओहोटी लागणं, सावकारांचं कर्ज, त्यांचा ससेमिरा, अण्णांचं सासूबाईंचं जाणं, वसंताचा मृत्यू, आपल्या चारित्र्यावर झालेले हल्ले परतवून लावणं, संसाराची फरफट, सगळ्यांची तिला आठवण येत होती. प्रत्येक संकटाला तिने धैर्यानं तोंड दिलं होतं. आपल्या प्रतिकूल परिस्थितीत त्रास देणाऱ्या आप्तांचा सूड घेण्याचं कधीही तिच्या मनात येत नसे. उलट ती त्यांच्याबरोबर काही घडलंच नाही अशाच आविर्भावात वागत होती. आपल्या कटू आठवणींचा टवका निघाला तरी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत होती. तिच्या त्यागमय कृतीचे संस्कार नकळत पुढच्या पिढीवर झाले होते. त्या सगळ्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं तिला वाटत होतं. आयुष्य सफल झाल्याचा आनंद तिला होत होता. श्रीमंती अनुभवता नाही, मुक्ता गरिबीला विसरली नाही. श्रीमंतीचा गर्व होऊ न देता ती प्रत्येकाशी निगर्वीपणे, शांतपणे आणि सालसपणे वागत होती. तिच्याकडे ऐश्वर्य तर आलेलं होतंच, शिवाय लेक सुनेबरोबर ती राहत होती. लेकी अधूनमधून येत होत्या. तीही प्रसंगी लेकींकडे जात होती. सणासुदीला सगळेजण एकत्र येत होते. मुक्ताच्या भौतिक सौंदर्यापेक्षा तिचं माणुसकीचं सौंदर्य सर्वांनाच आकर्षित करून घेत होतं. धन्यवाद मित्रांनो. राजेंद्र भोसले यांची वणवा ही कादंबरी आपण पूर्णपणे ऐकलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार.